नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं चौथं प्रकरण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणाच्या शेवटी जे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत आपल्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने हे जे प्रश्न आहेत हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे त्यांचा सराव व्हावा म्हणून मी तिसरा, चौथा आणि आज 5वा स्वाध्याय या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्यावरती तयार केलेला आहे आणि या स्वाध्यायांच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं मी आपल्याला सांगणार आहे. उत्तरं सांगणार आहे याचा अर्थ ती तशी उत्तरं का लिहायची, म्हणजे या प्रश्नोत्तरांची चर्चा जी आहे ती मी तुमच्याशी करणार आहे. आज आपला हा या प्रकरणावरचा शेवटचा स्वाध्याय आहे. त्याच्यापूर्वी स्वाध्याय क्रमांक 3, स्वाध्याय क्रमांक 4 आपण पाहिलेले आहेत. आज या प्रकरणावरचा शेवटचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जो प्रश्न आहे तो खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा अशा प्रकारचा आहे. पहिलं जे विधान आहे ते म्हणजे सहकारी संस्थेची संरक्षक भिंत. सहकारी संस्थेची संरक्षक भिंत कशाला म्हणतात, तर सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीची जी साधनं आहेत त्या साधनांच्या मध्ये अंतर्गत साधनं जी आहेत ती अभ्यासत असताना आपण राखीव निधीबाबत माहिती घेतलेली आहे आणि राखीव निधीची माहिती घेत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत म्हणतात आणि त्यामुळे हे जे विधान आहे त्या विधानाच्या समोर किंवा जो शब्द लिहायचा आहे या विधानासाठी तो आपण लिहिणार आहोत राखीव निधी. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. सभेच्या कामकाजाची नोंद ठेवणारे पुस्तक. सहकारी संस्थेच्या ज्या विविध सभा होतात या सभांमध्ये जे कामकाज होतं त्याची लेखी नोंद कायदेशीर पुरावा म्हणून ठेवावी लागते आणि ही नोंद ज्या पुस्तकात ठेवली जाते त्या पुस्तकाला आपण काय म्हणतो, इतिवृत्त वही किंवा इतिवृत्त पुस्तक असं आपण म्हणतो. तिसरं विधान आहे सभेमध्ये चर्चेला जाणाऱ्या विषयांची यादी. सभेमध्ये जे विषय चर्चेला येणार आहेत, ज्या विषयांवरती चर्चा केली जाणार आहे त्या विषयांच्या यादीला कार्यक्रम पत्रिका असं म्हणतात. विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव. सहकारी संस्थांच्या भांडवल उभारणीची साधनं जी आहेत त्या विषयीचा अभ्यास करताना आपण ठेवींचे प्रकार बघितलेले आहेत. चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावर्ती ठेवी. तर त्याच्यातील विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव म्हणजे मुदत ठेव. सभेत मतदानाच्या वेळी अध्यक्षांना असणारा विशेषाधिकार त्याला आपण म्हणतो निर्णायक मत. सभेमध्ये ज्यावेळी एखाद्या प्रस्तावावरती समान मतं पडतात, समसमान मतदान होतं, त्यावेळी त्या प्रस्तावाचा निर्णय झाला पाहिजे यासाठी अध्यक्षांना एका जादा मताचा अधिकार दिलेला असतो, त्याला निर्णायक मत असं म्हटलं जातं. नेक्स्ट सेंटेन्स. पहिली साधारण मंडळाची सभा बोलवणारी व्यक्ती तिला आपण मुख्य प्रवर्तक असं म्हणतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे विशिष्ट उद्देशासाठी तातडीने बोलविण्यात येणारी सभा किंवा विशिष्ट उद्देशासाठी जी सभा बोलवली जाते सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांची तिला अधिमंडळाची विशेष सभा असं म्हणतात. सभेच्या वैधानिकतेसाठी सभासदांची किमान उपस्थिती. सभा कायदेशीर ठरण्यासाठी, सभेचं कामकाज कायदेशीर ठरण्यासाठी
सभेला किमान किती सभासद उपस्थित असायला पाहिजे त्याला गणसंख्या किंवा गणपूर्ती असं म्हटलं जातं. पुढचं विधान आहे, भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा संमत झाला ते वर्ष. तुम्हाला हे वर्ष माहिती आहे, ते आहे 1904. संस्थेच्या दरवर्षीच्या निव्वळ नफ्यातून बाजूला काढून ठेवलेली रक्कम, तिला म्हणायचं राखीव निधी. जो नफा होतो संस्थेला त्याच्यातील 25% रक्कम ही संस्था स्वतःकडे ठेवते आणि ही जी 25% रक्कम स्वतःकडे संस्था ठेवते किंवा राखून ठेवते त्याला राखीव निधी असं म्हणतात. नेक्स्ट सेंटेन्स आहे, सभेने चर्चा करून रितसर मंजूर केलेला प्रस्ताव. जो प्रस्ताव सभेमध्ये मंजूर होतो त्या प्रस्तावाचं रूपांतर पुढे ठरावामध्ये होतं किंवा त्या मंजूर झालेल्या प्रस्तावाला ठराव असं म्हटलं जातं. पुढचं विधान आहे, ज्या ठेवीत दैनंदिन व्यवहारात कितीही वेळा रक्कम ठेवता येते व काढता येते त्या ठेवीला काय म्हणायचं, तर त्या ठेवीला चालू ठेवी असं म्हणायचं. चालू ठेवीमध्ये किती वेळा आपण रक्कम ठेवू शकतो, किती वेळा रक्कम काढू शकतो. पुढचा प्रश्न आपण बघू. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते सांगा. पहिलं विधान, सहकारी संस्थांना कर्जरोखे विक्रीतून भांडवल उभारता येते. सर्व सहकारी संस्थांना कर्जरोखे विक्रीतून भांडवल उभारता येते. कर्जरोख्यांची विक्री सर्व सहकारी संस्थांना करता येत नाही. शिखर स्तरावरच्या ज्या संस्था असतात त्यांनाच कर्जरोखे विकून भांडवल उभारता येतं. त्यामुळं हे विधान चूक आहे. दुसरं विधान, संस्थेच्या सभांचे इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षांची असते. विधान चूक आहे, ही जबाबदारी सचिवाची असते. तिसरं विधान, कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते. विधान बरोबर आहे. चौथं विधान, सहकारी संस्थेच्या अध्यक्षास निर्णायक मताचा वापर करता येत नाही. विधान चूक आहे. निर्णायक मताचा वापर केव्हा केला जातो हे तुम्हाला आत्ता याच्यापूर्वी सांगितलेलं आहे मी. पुढचं विधान, भागधारक हे सहकारी संस्थेचे सावकार असतात. विधान चूक आहे. भागधारक हे संस्थेचे मालक असतात. पुढचं विधान आहे, व्यवस्थापन समितीच्या परवानगीशिवाय भागांचे हस्तांतरण करता येत नाही. बरोबर. चालू ठेवींवर अधिविकर्ष सवलत मिळते. बरोबर. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची नोंदणी सहकारी कायदा 1904 नुसार होते. चूक. महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्था ज्या आहेत त्या महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार चालविल्या जातात. जर महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर तिची नोंदणी ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार होत असते. पुढचं विधान आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 मध्ये संमत झाला. विधान चूक आहे. पुढचं विधान, सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते. विधान बरोबर आहे. सभा सुरू होण्यापूर्वी गणसंख्या आहे किंवा नाही, गणपूर्ती झालेली आहे किंवा नाही हे बघितलं जातं. सभा चालू झाल्यानंतर गणसंख्येची आवश्यकता नसते. पुढचं विधान, भाग भांडवल हे भांडवल उभारणीचे बाह्य साधन आहे. विधान चूक आहे. भाग भांडवल हे भांडवल उभारणीचं अंतर्गत साधन आहे. नेक्स्ट सेंटेन्स, अधिमंडळाची विशेष सभा बोलविण्याचा अधिकार फक्त कार्यकारी समितीस असतो. हे विधान चूक आहे. अधिमंडळाची विशेष सभा ही सभासदांच्या मागणीवरून बोलवता येते. निबंधकाला काही कारणास्तव ही विशेष सभा एखाद्या संस्थेची बोलवता येते. एक संस्था दुसऱ्या संस्थेची विशेष सभा बोलावू शकते. अर्थात कायद्यातील तरतुदीनुसार हे सगळं होत असतं. पुढचं विधान आहे, सहकारी संस्थेला राखीव निधी ठेवणे बंधनकारक असते. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिला जो गट आहे, भाग भांडवल, प्रवेश शुल्क, देणगी, राखीव निधी. 4 घटक दिलेले आहेत, 4 शब्द आहेत. याच्यातील कोणता शब्द या गटात बसत नाही? तर हा जो प्रश्न आहे तो सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीच्या साधनांशी संबंधित आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची
तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आणि अचूक उत्तर लिहिण्यासाठी. एखादा प्रश्न ज्यावेळी तुम्ही वाचता तेव्हा तो कोणत्या प्रकरणातला आहे, कोणत्या तो घटकाशी संबंधित आहे हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. अर्थात वाचन जर तुमचं होत असेल, तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्ही सराव करत असाल, तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तरच हे शक्य असतं. म्हणून सराव हा महत्त्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवायचं नेहमी. आणि तुम्हाला जो प्रश्न समोर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल तो तुम्हाला कोणत्या प्रकरणाशी आणि त्या प्रकरणातील कोणत्या भागाशी संबंधित आहे हे कळलं पाहिजे की तुम्ही अचूक उत्तर त्या प्रश्नाचं लिहू शकता. तर हा जो प्रश्न आहे तो भांडवल उभारणीच्या साधनाशी संबंधित आहे. आता बघा, भाग भांडवल, प्रवेश शुल्क, राखीव निधी हे जे 3 शब्द आहेत हे अंतर्गत साधनं जी आहेत भांडवल उभारणीची त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सारखेपणा जो आहे, आपल्याला गटात न बसणारा शब्द आणि गटात बसणारे शब्द शोधायचे असतात. तर सारखेपणा किंवा वेगळेपणा त्याच्यातला जो शोधायचा असतो. तर भाग भांडवल, प्रवेश शुल्क आणि राखीव निधी हे 3 शब्द जे आहेत ते भांडवल उभारणीच्या अंतर्गत साधनांशी संबंधित आहे. आणि देणगी हा जो शब्द आहे तो भांडवल उभारणीच्या बहिर्गत साधनांशी संबंधित आहे. देणगी हे भांडवल उभारणीचं बहिर्गत साधन आहे आणि त्यामुळे इथं उत्तर आपण लिहिणार आहोत देणगी. पुढचा प्रश्न आहे चालू ठेवी, मुदत ठेवी, कर्ज रोखे, बचत ठेव. चालू ठेव, मुदत ठेव, कर्ज रोखे, बचत ठेव. आता या ठिकाणी आपल्याला अगदी सरळ दिसतंय, आपल्याला सोपं आहे आपल्या दृष्टीनं. हे सगळे ठेवींचे प्रकार आहेत. हे सगळे म्हणजे चालू ठेव, मुदत ठेव आणि बचत ठेव हे. आणि कर्ज रोखे हा वेगळा प्रकार आहे. भांडवल उभारणीसाठी संस्था चालू ठेवी स्वीकारतात, मुदत ठेवी स्वीकारतात, बचत ठेवी स्वीकारतात आणि कर्ज रोखेसुद्धा विक्रीला काढतात. पण या ठिकाणी हे जे 3 प्रकार आहेत, चालू ठेव, मुदत ठेव आणि बचत ठेव, हे ठेवींचे प्रकार आहेत. त्यामुळे या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत आपण कर्ज रोखे. तिसरा प्रश्न आहे अल्पमुदतीचे कर्ज, किंमत चढ-उतार निधी, दीर्घ मुदतीचे कर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज. 3 प्रकार आहेत ते कर्जाचे आहेत. आणि ब जो घटक आहे किंमत चढ-उतार निधी हा राखीव निधीशी संबंधित आहे आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत आपण किंमत चढ-उतार निधी. तो या गटात न बसणारा आहे, तो राखीव निधीशी संबंधित आहे किंवा तो राखीव निधीचा एक प्रकार आहे. साधारणतः विपणन सहकारी संस्था ज्या आहेत या खरेदी विक्री संस्था म्हणजे विपणन सहकारी संस्था या किंमत चढ-उतार निधी नावाचा राखीव निधी निर्माण करीत असतात. पुढचा प्रश्न आहे लाभांश समानीकरण, अधिविकर्ष सवलत, विशेष बुडीत कर्ज निधी, विकास निधी. तर या ठिकाणी लाभांश समानीकरण, विशेष बुडीत कर्ज निधी, विकास निधी हे राखीव निधीचे प्रकार आहेत. आणि अधिविकर्ष सवलत हा जो शब्द आहे हा चालू ठेवींशी संबंधित आहे. चालू ठेवींवरती अधिविकर्ष सवलत दिली जाते. एक प्रकारचं कर्ज आहे ते. व्यापारी, उद्योजक वगैरे जे असतात त्यांना चालू ठेवींच्यावरती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जाते, अधिविकर्ष सवलत दिली जाते. तो एक कर्जाचा प्रकार आहे. आणि इतर जे शब्द आहेत हे राखीव निधीचे प्रकार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत अधिविकर्ष सवलत हा गटात न बसणारा शब्द आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो म्हणजे योग्य क्रम लावा. पहिली साधारण मंडळ सभा, अंतिम सभा, अधिमंडळाची वार्षिक सभा या तिघांच्यामध्ये क्रम लावायचा आहे. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर जी सभा होते पहिली साधारण मंडळ सभा, अर्थात ती संस्थेच्या आयुष्यात सुरुवातीला होते. त्यानंतर मग ज्या सभा होतात प्रत्येक वर्षी बोलवाव्या लागतात. आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या असतात वार्षिक सभा. आणि संस्था बंद करायची वेळ आली तर त्यावेळी जी सभा बोलवली जाते ती असते अंतिम सभा. अंतिम सभा ही शेवटी होते. पहिली सभा ही संस्थेच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला होते आणि त्यामुळे आपला क्रम हा अशा प्रकारचा असेल. पहिली साधारण मंडळ सभा, अधिमंडळाची वार्षिक सभा, अंतिम सभा हा बरोबर क्रम आहे. दुसरा प्रश्न आहे ठराव, प्रस्ताव, कार्यक्रम,
पत्रिका. तर या ठिकाणी बघा, पहिल्यांदा येणार कार्यक्रम पत्रिका. सभेमध्ये कोणते विषय चर्चेला घेतले जाणार आहेत, चर्चेला येणार आहेत, त्याला आपण म्हणतो कार्यक्रम पत्रिका. सभेमध्ये चर्चा कराव्या अशा विषयांची यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका. म्हणजे सभेपूर्वी कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते, तयार होते. त्याच्यानंतर सभा सुरू होते, त्यावेळी कार्यक्रम पत्रिकेतील एक एक विषय सभेमध्ये चर्चेला येतो, त्याला म्हणायचं प्रस्ताव. म्हणजे कार्यक्रम पत्रिकेनंतर प्रस्ताव हा येणार. हां, तुम्ही तसा क्रम लावायचा. आणि प्रस्ताव मंजूर झाला की त्याचं रूपांतर होतं ते ठरावामध्ये, त्यामुळे ठराव शेवटी येणार. त्यामुळे आपण क्रम लावताना कार्यक्रम पत्रिका, प्रस्ताव, ठराव असा आपण क्रम लावणार आहोत. ओके. तिसरा प्रश्न आपण बघू. सभेचे इतिवृत्त, कार्यक्रम पत्रिका, सभेची सूचना. बघा, पहिली असते ती सभेची सूचना. सूचनेच्या बरोबर असते ती कार्यक्रम पत्रिका. म्हणजे सूचनेच्या नंतर कार्यक्रम पत्रिका. आणि सभा झाल्यानंतर त्या सभेचं जे कामकाज आहे ते कामकाज एका वहीमध्ये लिहून ठेवलं जातं. त्या कामकाजाची नोंद एका वहीमध्ये, एका पुस्तकामध्ये केली जाते, त्याला म्हणायचं सभेचं इतिवृत्त. त्यामुळे आपला क्रम अशा प्रकारचा असेल: सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, सभेचे इतिवृत्त. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण जे आपलं 4थं आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, या प्रकरणाच्या शेवटी जे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत, हे वस्तुनिष्ठ प्रश्न मी तुम्हाला स्वाध्याय क्रमांक 3, स्वाध्याय क्रमांक 4 आणि स्वाध्याय क्रमांक 5 या वेगवेगळ्या म्हणजे 3 स्वाध्यायांच्या मधून, वेगवेगळ्या म्हणजे 3 स्वाध्यायांच्या मधून तुमच्या समोर मी ते चर्चात्मक रूपाने किंवा तुम्हाला ते समजतील, तुम्हाला ते समजायला हवेत या दृष्टीने मी या दृष्टीने हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओच्या साहाय्यानं तुम्हाला ते प्रश्न आणि त्याची उत्तरं जी आहेत ती समजतील, तुमच्या ती लक्षात राहतील. हे व्हिडिओ ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी पहा. म्हणजे हा जो वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जो भाग आहे तो तुमचा अधिक चांगला होईल. आणि आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांच्यावरती 20 मार्कचे प्रश्न असतात. शिवाय आपली जी अंतर्गत चाचणी होणार आहे, अंतर्गत मूल्यमापनासाठी वार्षिक परीक्षेच्यापूर्वी जी कॉलेजकडून घेतली जाणार आहे, त्यावेळी तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांच्यावरती 11 मार्क्सचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्यासाठी सुद्धा हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. तेव्हा त्या दृष्टीनं सिरियसली तुम्ही हे व्हिडिओ बघा याचा अर्थ ऐका. म्हणजे तुम्हाला वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणं आणि वस्तुनिष्ठ प्रश्नाचे सर्वच्या सर्व गुण जे आहेत 20 पैकी 20 गुण आणि अंतर्गत चाचणीतील 11 पैकी 11 गुण तुम्हाला मिळवणं सोपं जाईल. धन्यवाद.